गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. शाळेची गडबड चालू आहे. हो. सकाळ सकाळी ना मुलं झोपेच्या मूड मध्ये असतात. शिवांश नसतो पण कृष्णा असते. जाऊ बॅग घे तुझी. त्यांना रेडी करण्यामध्येच पूर्ण एनर्जी निघून जाते. तुझी बॅग घेऊन ये जा पटकन, लेट झाला ना. हम्म. जेवढे पण मुलींच्या आया आहेत ना त्यांना हा एक्स्ट्रा 15 मिनिट्स मुलींच्या वेळांमध्ये घालावं लागतो. नाही ते सगळ्यांनाच नाही, ज्यांचे केस सिल्की आहेत. नाही असं नाहीये, वेणी हा प्रकार सगळ्यांचा असतो ना. 15 मिनिट्स हा प्रत्येक मुलीच्या आईला घालावाच लागतो. मुलांचं पटकन होऊन जातं. ओके. पण त्यांचे केस, कारण 2 प्लेट्स हे कंपल्सरी असतात स्कूलमध्ये. दुपारी आलीस ना की झोप. हा मला झोप पूर्ण झाली आहे. तुला झोप कशी आली? तुझं बो कुठे? इथे बघ. मम्मा तुला माहिती काल मी फ्रेंडशिप बँड देणार होती ना माझ्या फ्रेंड्सला. मग ते म्हणलं की माझ्याकडे नाहीये फ्रेंडशिप बँड. मग ते आज मला पेन्सिल आणि फ्रेंडशिप बँड आणणार आहे. ते पण न्यू पेन. ओके चलो बाय. बाय मम्मा. बाय. दादा गेला बघ कसा लवकर. मी पण जाते त्या बाय. बाय. चहा लेट होतो. मम्मा. तर अशा प्रकारे आता मुलं स्कूलला गेलेले आहेत. शिवांश लवकर जातो स्कूलला कारण की त्याचं सगळं लवकर होतं. पण कृष्णालचं म्हणजे तिच्या ज्या 2 प्लेट्स आहेत किंवा सकाळ सकाळी थोडंसं क्रँकी होतं त्याच्यामुळे तिला थोडा लेट होतं जायला. आणि आता मुलं मस्त स्कूलला गेलेले आहेत. टिफिन्स वगैरे सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट माझं सगळ्या गोष्टी सकाळीच होऊन जातात त्याच्यामुळे मला थोडंसं दिवसभर रिलीफ असतं. आणि आज पाऊस पण नाही आहे. सो तुम्ही बघू शकता पाऊस पण नाही आहे. 1 hour later. पारिजातचं जे झाड आहे त्याची फांदी लावायचं काम चालू आहे. आणि ते कुठे झाड कुठे? कुठलं झाड? पारिजातचं. पानं काढलीत का तुम्ही? हो पानं काढली. झाड फांदी अशीच लावतात. अरे हा पारिजात बरोबर. मी हे एकाकडे मागितलं होतं झाडाची फांदी, त्याने कापून दिली मला. खूप मोठी फांदी होती ही. सो बारीक बारीक करून मी आता त्याचे 3 बनवले. आणि ते पाटी येते काय? कुठलं पाटी? ते पाटी तुमच्या फांदीच्या पाटी. कोळफडाचं झाड आहे ते. ह्याच्या पाटी जे आहे ते कोणते? हे तिन्ही पण पारिजात. तेच तर म्हणतो, त्याने खूप जाडी फांदी दिलेली, मग त्याच्या 3 फांद्या बनवल्या मी. आणि असं पुढे का लावताय? हे लावायचं असतं. ओके कंटिन्यू. Many hours later. आज शाळेमध्ये फ्रेंडशिप डे होता. काल संडे असल्यामुळे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट नाही करता आला. आज स्कूलमध्ये दोघांनी सेलिब्रेट केलेलं आहे. बघा दोघांचे बँड किती आहेत. वाव. हे कृष्णलचे आहेत माझ्या बँड्स. एवढे फ्रेंड आहेत बाबू तुझे? 1 2 3 4 5. माझे 1 2 3 4 5 6. एवढे फ्रेंडशिप्स आहेत तुझे? आणि म्हणजे स्कूलमध्ये फ्रेंडशिप डे साठी काहीतरी असं बनवलं आम्ही. आणि त्यांनी सांगितलं की तिचं नाव पण ठेवा. तर हे जे पेननी जरी लिहिलेला तर तो पेन फाउंटन पेन आहे. आणि त्या पेनचं नाव आहे वुडी. तर त्याच्यासाठी मी पण त्या ह्याचं नाव दिलं वुडी. हो दाखव. की हा एक बर्ड आहे. असं एक बर्ड आहे. तो मी आता इथे शोसाठी वा वा वा. हे असं वाटतं की जसं की आहे ना कडा म्हणजे बोलतात ना खूप सारे कडे. That same evening. हॅलो मामा, काय चाललंय? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी ना ऍक्च्युली पराठा बनवणार आहे आता. कसला? पनीरचा पराठा बनवायचे. Okay. पनीर घेऊन ये ना. येस पनीर घेऊन मी येतो. आज घरी पनीर बनवला नाहीये. ओके. सो हे बघा पीठ असते बघा, एवढं मी क्लीन मळत असते. जेवढं आपल्याला क्लीन आपण मळू शकतो ना तेवढं क्लीन मळायचं. आणि आता हे मला रेस्ट करायला तरी एक अर्धा तास 15 मिनिटं लागतील. तोपर्यंत तुम्ही या घेऊन
ओके. आणि ह्याच्यामध्ये बघा मी बटाटे लावले. मला कुकरची भीती वाटते. डिप्रेशन. ओके. सो हे बघा याच्यामध्ये ना बटाटे लावलेले आहेत आणि ते चांगले उकडलेले. वा वा. सो आज पनीर पराठा. पनीर पराठा करणार आहे असा. कृष्णाचा बघू येणार. कृष्णा. कृष्णा करते अभ्यास. दाखव कोणता अभ्यास करते तू. दाखव. एवढे मोठे मोठे आन्सर्स आहे तुला. दादाचा बुक आहे बघ ती वाचून. नाही माझं हे तुझे आहे. बघू जरा. शिवांचं बुक वाचते तू. Is later. सो हे घे तुझं पनीर. म्हणजे हे आणायला गरज होती का. हो, हे थोडस लागतं ना मुखवास. पनीर आणलेलं आहे. ओके मम्मा. बटाटे एवढे गरम आहेत ना थोडे थंड होते. सो मला ना जो कुकरचा इन्सिडेंट झाला होता माझ्याकडे. म्हणजे सांबार लावलं होतं आणि तो कुकर थोडासा फुटला होता. सो त्याच्याबद्दल मला कमेंट सुद्धा जे पर्सनली लोक ओळखतात किंवा जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझी खूप म्हणजे प्रेमाने चौकशी केलेली आहे. कमेंटच्या द्वारे. येस, कमेंटच्या द्वारे किंवा पर्सनली मला जे ओळखतात त्यांनी मला पर्सनली फोन करून मेसेज करून त्यांनी मला म्हणजे खरोखर सगळ्यांना माझी काळजी आहे आणि त्यातून त्यांचं प्रेम दिसलेलं मला. इव्हन मला टिप्स सुद्धा दिलेले आहेत की कुकर असं गरम असताना ओपन करू नको किंवा खूप अशा गोष्टी. सो खूप मस्त वाटलं मनाला. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या सगळ्यांचं म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या सर्वांचं लक्ष आहे आणि असंच प्रेम नेहमी राहू द्या. सो खूप छान वाटलेलं आहे. फॉर दॅट थँक्यू. सो चला आता रेसिपी बनवूया आपण. रेसिपी म्हणजे मी बनवते पराठा आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटते. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही मला रेसिपी म्हणून कमेंट करता. सो कुठलीही तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला त्या रेसिपी कुठली हवी ते आधी नाव लिहा आणि रेसिपी म्हणून पुढे लिहा. म्हणजे जसं की ढोकळा हवं असेल तर ढोकळा रेसिपी. सो मी पर्टिक्युलर त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. सो चला आता भरपूर झाले आपण बोलून. सो आता कामाला लागूया. ओके चलो बाय. बाय. झाली तयारी. हे बघा मी असं ना इथे स्टफिंग बनवून ठेवलेली आहे. ओके. आणि इथे डो आहे तो थोडासा ठेवला होता एक 15-20 मिनिटं. ओके. वाव. असा झालेला आहे पराठा. पराठा आपल्या घरी सगळ्यांना आवडतो आमच्या इकडे. येस. पराठा आणि जी ग्रीन कलरची जी चटणी बनवते ना ती तर इतकी सुंदर असते उत्कर्षाची. पण आज मी नाही बनवली कारण आपला हा डिश म्हणजे एकदम फटाफट ठरलं ना. हा येस. त्याच्यामध्ये कैरी लागते, पुदिना लागते. कैरी नाही लागत त्याच्यामध्ये. मग पुदिना लागतो. नॉर्मल चटणी असते. हा हा. पण नाही केली मी आज. म्हणजे असंच खाऊया. ओके. मग पनीर पराठा बरोबर काय देणार. लोणचं नाही, सॉस पण आहे. ओके. छान छान. आणि पनीर पराठा हा असाच खायला सुंदर लागतो. त्याच्यामध्ये स्टफिंग आहे ना खूप सुंदर असते. आपण माहितीये 633 मध्ये ज्यावेळी राहत होतो त्यावेळी तिथे एक पंजाबी हॉटेल होतं, तिथे आपण पराठा खायला जायचो. म्हणजे जेव्हा आम्ही आउट ऑफ होतो तेव्हा. आणि तिथे ना एक इडियाप पण मिळायचं. हो. ही गोष्ट आहे 2016-17च्या आसपासची असेल. त्यावेळी आम्ही मलेशियामध्ये होतो. ऑफिसच्या निमित्ताने मी तिकडे राहत होतो आणि मग तिथेच उत्कर्षा सुद्धा आली होती राहायला. सो आम्ही तिथलं बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केल्या त्यावेळीच्या. मला वाटतं आम्ही इथे 4-5 वर्ष म्हणजे होतोच. आणि त्यावेळी तिथेच एक जवळ एक हॉटेल होतं, पंजाबी हॉटेल. सो आम्ही विकेंडला तिथे जायचो
आणि त्याचबरोबर एक साऊथ इंडियन तिथे टेम्पल होतं, कला मंडपम नावाचं. सो त्या बरोबर टेम्पलच्या बाजूला एव्हरी सॅटर्डे आणि संडे प्रसाद मिळायचा संध्याकाळी, सॅटर्डे इव्हनिंगला हा इव्हिनिंगला. सो तो प्रसाद घ्यायला सुद्धा आम्ही जायचो. तो प्रसाद कसा असायचा की साऊथ इंडियन टाईप मध्ये होता, ज्याच्यामध्ये ते एका प्लेटमध्ये राईस द्यायचे, वेगळा असा त्यांचा राईस होता, त्याच्याबरोबर तळलेले शेंगदाणे आणि अजून काय काय सॉसेस असायचे त्याच्याबरोबर. पण ते खायला सुद्धा इतकं सुंदर लागायचं. मी ऍक्च्युली साऊथ इंडियन फूड खायला तिकडे शिकले. हो. आणि त्यानंतर मग आम्ही संडेला डोसाच फक्त साऊथ इंडियन फूड नाहीये, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि इडियापम हे माझं त्यातलं वन ऑफ माय फेवरेट, जे आम्ही मुंबईत पण कधी खाल्लं नाही. इडियप्पम मुंबईत नाही खाल्लं, पण ते इडियप्पम आम्ही पहिल्यांदा तिथेच ट्राय केलं आणि त्यानंतर ते आमचं फेवरेट झालं. आम्ही ज्या वेळी साऊथ इंडियन फूड खायला जायचो त्यावेळी आम्ही इडियप्पमच मोस्टली खायचो. एखादा व्हिडिओ असेल तर आम्ही तो तुम्हाला नक्की शेअर करू त्यावेळीचा, की असेल माझ्या ड्राईव्ह मध्ये असतील काही व्हिडिओज, सो ते मी नक्की शेअर करीन. पण तिथे आम्ही बाहेर होतो ना, म्हणजे बाहेर म्हणजे कृष्णाच्या आधी आम्ही खूप फिरायचो. हो, कृष्णाचा जन्म व्हायच्या आधी आम्ही खूप फिरलोय आणि आम्हाला दोघांना फिरायला खूप आवडतं. असं नाही की बाहेर एकदम डेस्टिनेशन पण आम्ही गेलेलो आहोत, म्हणजे बाहेर एका छान छान ठिकाणी मस्ती वेकेशन नाही, आम्ही भरपूर वेळा शिवांशने तर खूप मजा केली आहे. पण लॉकडाऊन नंतर मग आम्ही इथे आलो. येस. आणि कृष्ण झाल्यापासून कसं दोन्ही मुलं सेम नसतात. आमच्याकडे एक म्हणजे शिवांश शांत होता, पण कृष्ण क्रँकी आहे, सो अजून सुद्धा थोडेसे तिचं असतं. मग जेव्हा आम्ही एकदा ह्याला गेलो होतो, तिरुपतीला गेलो होतो, सो तेव्हाचा एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे तसा, कारण की ती एका जागेवर कंटिन्युअस उचलूनच प्रवास केलेला आहे. म्हणजे ज्या मंदिरात आम्ही गेलोय ती खाली चालत नव्हती. लिटरली ज्यावेळी मी तिरुपतीवरनं परत आलो त्यावेळी माझा हात लिटरली असं दुखत होता काही दिवस. सो काही दिवस मी माझ्या हाताला आराम दिला होता आणि त्यावेळी ठरवलं की जोपर्यंत कृष्णाला प्रॉपर मोठी होत नाही, 4वी-5वीला जात नाही आणि ती प्रॉपर अशी चालत नाही, तोपर्यंत आता कुठल्याही देवस्थानाला जायचं नाही. आणि तेव्हा आमची फॅमिली होती म्हणून एवढं असं वाटलं नाही, कारण की आमचे सगळे होते, म्हणजे दीर वगैरे सगळे लहानच आहेत, त्याच्यामुळे असं काय वाटलं नाही. हो, मग कोण ना कोण आळीपाळीने घ्यायचं. हा, पण नंतर मग आता असं मी नाही करत एवढं जाण्याचं. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा गेलो होतो ना सुरवपूर, पुटापूर, हा, तिथे ती नॉर्मल होती, तिचं काही नव्हतं, म्हणजे सगळं तिने नॉर्मल करू दिलं. सो आता इथून पुढे आम्ही ठरवू, आता बाहेर तर जायचंच आहे आम्हाला. सो येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसेल आम्ही कुठे कुठे जाणार आहे, मस्त मस्त ठिकाणी आम्ही फिरणार आहोत. येस. पण मजा आली होती, म्हणजे इव्हन आम्ही ज्यावेळी मलेशियात होतो त्यावेळी सुद्धा खूप मजा केली होती. हो, आणि इथे सुद्धा आम्ही म्हणजे जास्त करून आम्ही इथे देवदर्शनाला जातो, पण तिथे पण मजा येते. आणि बाहेर गावी तर आम्ही होतो तेव्हा सगळीकडे फिरायचो, म्हणजे आम्ही काय असं फिरलो नसेल तसं. काही मेमरीज आहेत त्या आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू फोटोच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कसं होतं, शिवांश तेव्हा शांत होता, एकदम शांत होता, त्याच्यामुळे फिरायला पण असं काय मजा यायची, म्हणजे कॉपरेट करायचा तो सगळं. येस. हा, पण कृष्णाचं तसं नाहीये. कृष्णाचं मेन म्हणजे खाण्यापासूनच आहे. तिला असं ती खात नाही, कमी खाते, फ्रुट्स वगैरे अशा गोष्टी खाते. सो परत तिला एका जागा स्थिर थांबत नाही. सो आता तुम्ही बघू शकता असा पराठा झालेला आहे. असं पराठा ना हा शिवांशला लागतो. आणि हे बघा, हे स्वामींसाठी काढले, पहिला स्वामींना द्या. हो. आणि शिवांश कृष्ण पराठा बरोबर काही खात नाहीत, त्यांना नुसताच पराठा आवडतो. पण सुंदर झालेला आहे. हो, आणि असं त्यांना थोडासा करपलेलाच आवडतो दोघांना पण, म्हणजे आम्हाला सुद्धा आवडतो ना. येस, ठीक आहे. मी आता आधी स्वामींना नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण बोलू. बघू शकता दोघांना सुद्धा आता आम्ही छान पराठा दिलेला आहे. शिवांश, मला बसणारच तू जेवायला खाली? कसा आहे बघ, कसा झालाय बघ, सांग. मम्माला त्याची कॉम्प्लिमेंट द्या.
वाव. एकदम मस्त आहे. हो खाल्ला. कोणता? छान झालंय. वा, आवडला मुलांना. नाईस. गुड गुड. एन्जॉय. एक्सिलेंट. मुलांना एकंदरीत पराठा खूप आवडलेला आहे. चल आता तू पण घे. जो देवाजवळ जो नैवेद्य आहे तो मी घेतो. हा चालेल, हा घेतो मी. तू घे. तू पण घे, आपण एकत्र खाऊया. तुम्ही घ्या, कारण की मी गरम गरम काढते. ओके, बस मग मी पण. तुम्ही बसा ना, गरम खाण्यातच मजा आहे. A few minutes later. स्वतः उत्कर्षाचं पूर्ण जेवण झालेलं आहे आणि आता तिची आवरावर चालू आहे रात्री झोपायच्या आधीची. आणि तिला कसं रात्री किचन खूप क्लीन लागतं. एकदा झालं ना हम्म. मग सगळं आवडलं माझं. किचन पण आता सगळं क्लीन झालेलं आहे. आज ना ही सकाळी स्कूलमध्ये गेली होती तेव्हा हिची एक बेस्ट फ्रेंड आली होती. तिचं नाव आहे अभिनव. हा, माझी बहीण आहे, ती फ्रेंड नाही. सो बघा आज ही आत्ता मला जाऊन आली. तिने फ्रेंडशिप बँड बांधलं, चॉकलेट दिलं. हे बघा लॉलीपॉप आणि हे 5 स्टार चॉकलेट. हा, मग आता ती गेली त्यांच्याकडे आणि परत आली. हा फ्रेंडशिप बँड बांधून आली ना. मला तिच्या सोबत खेळायचं होतं, पण राहू दे. रात्री हा, रात्र झाले तर उद्या स्कूल आहे की नाही. सकाळ असती तर मी खेळली असती. हा, रात्री झोपायचं असतं ना. हा, आता उद्या स्कूल पण आहे म्हणून. हा, मग आता चॉकलेट खाणार आहेस तू. नाही, फ्रीज मध्ये ठेवणार आणि उद्या खाणार, कारण की माझे आता दात काढतील ना. तुझा कसं दात काढलाय तसं माझा पण दात काढलाय. नाही असं नाही काढणार. तू रात्री ब्रश करतेस ना, मग ब्रश केलं की नाही होत. हा, हा, रोज केलं तर? रोज केलं तर नाही होत, किडत नाही. 2 टाइम ब्रश करायचं. मी नाही केलं तर मग असं होणार, किडणार. रक्त पण येणार. हा, रक्त पण येणार. पण मला दुखत असणार ना. पण मी आता नाही खाणार. आता ठेवून दे फ्रीज मध्ये. गुड गर्ल. बाय. चला आता झोपायला गुड नाईट करा. पडली असते बाबू तू. चला आता झोपा झोपा. नाही नाही नाही, झोप तू.